चौकार आला, 4 धावा आल्या आणि पहिल्या चेंडूवरती बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा कमबॅक केलाय परेश यांच्यावरती, हल्ला बोल केलाय. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. आज 40+6 आणि 40+ मध्ये खूप चांगल्या मॅचेस सकाळच्या सत्रापासून बघायला मिळाल्यात. 52 धावांपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर 72 धावा सुद्धा आपण बघितल्या. मोस्ट स्ट्राईक वरती चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. परेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न, भाई चेंडूच्या खाली येत आहेत. सुंदर झेल, अजून एका विकेटचं पतन. अम्मू जसे आले तसे माघारी परततात. गॉन. नियंत्रण, दिशा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लेंथवरती त्याचा चांगला कंट्रोल बघायला मिळतो. समोरच्या फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतात, एक्सपिरियन्स पणाला लावून गोलंदाजी करतात. नेव्हर गिव्ह अप वाला ॲटिट्यूड असतो प्रत्येक खेळाडूचा आणि ते चित्र इथे बघायला मिळालं. ऑन हॅट्रिक असतील परेश. श्री मोटर्स बोरिवली हा संघ फलंदाजी करत असताना परेशचा पुढील चेंडू, यावेळेला हलकीशी फ्लाईट होती चेंडूमध्ये आणि वाईड लाईन वरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल येत असताना शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी. एक चौकार तो मंदार गरुडे यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता, त्यांच्या बॅटमधून आला होता, तो सुद्धा स्विच इट करत असताना आणि त्यानंतर शेवटचा चेंडू लास्ट बॉल. ओ यावेळेला वेट करून खेळण्याचा प्रयत्न, टप्पावरून आतमध्ये येणारा चेंडू श्री बीट झाले आणि ते बीट होत असताना अनप्लेबल डिलिव्हरी. पहिलं षटक संपलं. परेशांचं कौतुक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाबा 4, 2 गड्यांच्या मोबदल्यात श्री मोटर्स बोरिवली.
काय ते मोठे फटके येतील का बघावं लागणार आहे. श्रीकांत आपटीकर स्ट्राईक एंड वरती आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा वाईट. वैभव दिशाहीन गोलंदाजी करत असताना दिसत आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने अजून एक धाव धाबलकामध्ये ऍड होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 आदरणीय विनोददादा मोरे यांचे बहारदार आयोजन. एक अशी संकल्पना ज्या संकल्पनेद्वारे मागील 3 दिवसीय मैदानावरती यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न चेंडूला, परंतु चेंडू यष्टीच्या भरून जात असताना दिसला. कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. डॉट बॉल. प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यामुळे विनंती करेल आपले स्थानिक कार्यकर्ते यांना की आपण व्यासपीठावरती जी जागा आहे ती खाली करायची आहे. मी समस्त आयोजन कमिटीतील कार्यकर्त्यांना विनंती. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. वाडा कॅच. सेलिब्रेशन तो बनताय. आजच्या दिवसातील तिसरी कॅच. थँक्यू 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 थँक्यू. शिवसेना शहर प्रमुख, शिवसेनेचा ढाण्या बाग म्हणून ज्यांची ओळख सन्मान्य उदयजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सन्मान्य उदयजी जाधव, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मनसे चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आदरणीय विनोददादा मोरे यांच्या वतीनं. उदयजी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांच्या समवेत आधी उपस्थित मान्यवर आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती यायचंय. मंचावरील उपस्थित कार्यकर्ते, आयोजन कमिटीतील मेंबर्स, आपल्याला विनंती आहे आपण जागा खाली करायची आहे. आलेल्या पाहुण्यांना आपण बसण्यासाठी जागा द्यायची आहे. व्यासपीठावरती जे उपस्थित आमचे कार्यकर्ते आहेत वैभव यांच्या समोर श्री ओ मोठा महमूद मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये गेला. उलट्या दिशेने वैभव झेल टिपण्यासाठी येत आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण. मोठे फटके आता दुर्लभ झालेत. कोणत्याही प्रकारे मोठे फटके येत नाही आहेत. अडचणी वाढत चालल्यात. मीरा भाईंदर शहर अध्यक्ष सन्माननीय संदीपजी राणे साहेब आपल्यातून रजा घेत असताना धन्यवाद साहेब, आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होते. चालू करायचे मॅच, चालू राहू द्या. दुबे थोडं बाहेर दुबे. यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. महबूब यांच्या बॅटमधून येतोय. बहारदार 4 धावांसाठी चौकार. धावाने धावफलक वेगाने वाढतंय आणि आता या 4 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 13 वरती. मॅच कुठेतरी थांबल्यासारखं येतात. चौकार आल्यानंतर सुद्धा 13 झाल्यात. जो वेग प्राप्त झालाय तो तितकासा पुरेसा नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मेहमूद स्ट्राईक एंड वरती. ही मोठी नाव आहेत टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेले हे खेळाडू. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स. क्षेत्ररक्षक नाहीये कोणीही डीप पॉइंट मध्ये आणि चेंडू निघून चालला सीमारेखा पार. अजून एक चौकार. धन्यवाद डीजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 मागील 3 दिवसाची संकल्पना. 3 दिवस या म्हाडा मैदानावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम आज 3ऱ्या दिवसामध्ये आला आणि 3ऱ्या दिवसामध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला चारी बाजूने बघायला मिळते. थोडी घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. अजून इथून आम्हाला 3 मॅचेस खेळवायचे आहेत.
आपण जर शेवटच्या सामन्यापर्यंत आलात तर कदाचित तुम्हाला सुद्धा तितक्या मॅच खेळाव्या लागतील. धावपलकरती धावा आहेत 17-17. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ यावेळेला मेहमूदच्या रडारमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग लेग मध्ये, चेंडू दणदण खणखण करत निघून चाललाय. ओ क्षेत्ररक्षक तिथे येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये सहज केलंय. चांगली फेकी आणि असं करत असताना 3 धावा धावपलकामध्ये ऍड होत आहेत. चला षटक संपले दुसरं. माफ करा, मगाशी एक रॉंग अनाउन्समेंट होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 20-20 ऑन स्कोरबोर्ड. चला लवकर फिल्डिंग लावायची आहे. मेहमूद भाई थोडा जल्दी करना है. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सर जरा चेतावणी द्या, कारण षटक संपून खूप सारा वेळ निघून गेलाय. इतका वेळ नाही आहे आपल्याकडे. इथून पुढे होणारे सर्व सामने 2 षटकांचे असतील. मनसे चषक 2025 स्ट्राइक एंड वरती मेहमूद. आशिष आहेत बॉलिंग मार्क वरती. ओ यावेळेला शफल होऊन काय जबरदस्त चेंडू उचललाय. फॉलिंग स्वीप याला आपण म्हणू शकतो. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, चेंडूला अडवतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. ग्लेनला माहीत सुद्धा नव्हतं, विदाउट कॉलिंग रन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आखो में इशारा. लेट हुआ लेकिन थेट हुआ. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. चांगली फिल्डिंग. मी कौतुक करेल जो डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यांनी जी फिल्डिंग केली आहे त्याला बघता इथे 2 धावा नक्कीच वाचवल्यात. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. 40+ क्रिकेट प्री क्वार्टर फायनल आपण बघत आहात. इथून पुढे क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला बघायला मिळणार आणि तिथून पुढे आपल्याला सेमीफायनल फायनल अशा 3 मॅच इथून पुढे होणार आहेत. पहिल्या दिवसामध्ये ओपनचे संघ, त्याच्यामधून एक संघ पुढे आला. विनोददादा मोरे 11 हा तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे टॉप 3 मध्ये. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये पुढे येणारा रुळे गावडोशी हा संघ कालच्या दिवसामध्ये आलाय. कालचा चित्तथरारक सामना 6-23 चेस. आणि त्यानंतर आज 40+ मधून येणारी टीम. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न यष्टीचित. येस, फलंदाज बाद. मेहमूद डिपार्ट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आशिष यांच्या बॉलिंग वरती ब्रेक थ्रू मिळालाय आणि तो ब्रेक थ्रू यष्टीजीच्या रूपाने. विवेक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. विवेक यांना पहिल्यांदाच बॅटिंग मिळते. या अगोदर त्यांना बॅटिंग करण्याची संधी नाही मिळाली. चला सुरुवात करायची आहे. सर एकदा चेतावणी द्या, खूप सारा वेळ जातोय. प्रत्येक बॉल मध्ये इतका वेळ नको जायला. विवेक स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा आशिष यांच्या समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चाललाय. फाईन लेग मध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करतात. ओ वाईड +4 टोटल 5.
चला प्लीज पोझिशन मध्ये या. अंपायरने डिसिजन दिलेला आहे. वाईट +4 अशा 5 धावा आल्यात आणि या 5 धावाने धावफलक वेगाने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचले या 5 धाव्याने 27 वरती. 27 वरती धावफलक आहे. आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक जिल्हा प्रमुख तसेच विरार संघटक सचिव, विरार शहर संघटक सन्मान्य विनोददादा मोरे यांचं हे बहारदार आयोजन. आणि या अठ्ठावीस धावा दाखल करते. 3 चेंडूचा खेळ झालाय. बघा वेळेनुसार सामन्यांच्या षटकांमध्ये बदल करण्याचा निर्णय आयोजन कमिटी या ठिकाणी घेत आहे. तरी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली जाईल. त्या अगोदर या मॅच मध्ये किती धावा बांधतात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मध्ये चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. रनआउटची अपील पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय आणि आमचे तिसरे पंच सुद्धा व्यस्त होत आहेत. वेळेचा अभाव त्याच्यामध्ये या निर्णयाचा प्रभाव किती पडतो बघूया. आमचे तिसरे पंच नॉट आउट. पंचांचा निर्णय आला नॉट आउट. मॅचला सुरुवात करायची आहे. 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. दोन धावा आल्यात आणि धावफलक आता 30 वरती जाऊन पोहोचले. कुणालाही वाटलं नव्हतं 30 पर्यंत मजल मारली जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 देशाने खूप चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये वैभव आले. त्यांच्या षटकामध्ये ते 1 वाईड आणि त्यानंतर 2 चौकार या देताना दिसत. त्यामुळे दुसऱ्या षटकानंतर आलेले ते धावफलकाला वेगळं वलय आणि शेवटच्या षटकामध्ये वाईट +4 इम्पॅक्टफुल रन्स. सर प्लीज आपण काय करा, आपण क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये जास्त वेळ घेतात. ओ या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने मारायचं होतं चेंडूला. चेंडूला यष्टरक्षक अडवतोय. तोपर्यंत कोणतीही धाव नाही, कोणताही प्रभाव नाही. पंचांवरती निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. बघा फिल्डिंगसाठी तयार राहायचंय. श्री मोटर बोरिवली. आपण बाकीच्यानी मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार राहायचंय. श्री मोटर बोरिवली. चला लास्ट बॉल. हो यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावांनी धावफलक वेगाने वाढतंय. जाऊन पोहोचलंय 34 धावांवरती. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम झगडे पाटील दादर 11 या संघासमोर. पालघर जिल्हा अध्यक्ष सन्मान्य हितेशी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल हितेशी जाधव साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत या मनसे चषकाच्या वतीनं. मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय उदयजी जाधव साहेब एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पालघर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष हितेशी जाधव साहेब आहेत. चला फलंदाज पाठवायचे. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. यस सर. बॉल पाठवला जाईल. शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय उदयजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल उपशहर अध्यक्ष संजयजी जाधव साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय.
संजयजी जाधव साहेब आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख उदयजी जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. संजयजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद उदयजी जाधव साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. मनसे चषकाच्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, आदरणीय विनोददादा मोरे यांच्या वतीनं. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय हितेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाईल. उपशहर अध्यक्ष विजयजी गायकवाड यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. आदरणीय हितेशजी जाधव साहेब आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार. इज द टार्गेट. 35 धावांचं लक्ष्य. मॅचला सुरुवात करायची आहे. अनिकेत शिवलकर भाई आणि त्यांच्या साथीनं अलंकार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रीकांत आपटीकर, श्री मोटर्स बोरिवलीचे श्रीकांत आपटीकर. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. वळूयात मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात करा प्लीज. आयोजन कमिटीच्या वतीने आता सांगण्यात आलं की यापुढील होणाऱ्या तिन्ही मॅचेस 1-1 ओव्हरच्या होतील. यानंतर होणाऱ्या तिन्ही मॅचेस एका षटकाच्या होतील. आयोजन कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलं. इनसाइड आउट पहिला चेंडू अलंकार याच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट, परंतु ओ ओ ओ ओ आणि हा इथं झेल टिपलाय. अखेरकार त्या कॅचला अंजाम दिलाय. झेलच्या रूपाने गडी बाद. पहिला हादरा अलंकार हे वादळ समोरलंय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर मागील मॅचचा हिरो मिस्टर सागर मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 षटकांचा सामना आहे. 35 धावांचं लक्ष्य आहे. श्रीकांत आपटीकर यांचा पुढील चेंडू ओ थोडा लेट केलं बॅटला. चेंडू बाकडा स्क्वेअर लक्ष्य दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने. चेंडूची फेकी. रनआउटची संधी. महमूद चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये बघायला मिळते. रविवारचा दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आस्वाद लुटण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूने उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या मनसे चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ. 2 धावा धावपलकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. निशांत शिवलकर भाई नॉन स्ट्राइक एंडवरती आहेत. सागर याने मागील मॅचमध्ये 2 षटकात 2 चौकार लगावले होते. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एकदा येताना पाहायला मिळते. इथून जिंकणारा संघ हा वन सोल्युशन नवी मुंबई या संघासमोर खेळताना दिसणार आहे. दादरचा एक संघ आहे, एक बोरिवलीचा संघ आहे. इथून आपल्याला एक संघ मिळेल तो नवी मुंबईच्या संघासमोर खेळेल आणि त्यानंतर सेमीफायनल फायनल असे 2 सामने होतील. पहिल्यांदाच निशांत शिबलकर यांना स्ट्राइक मिळते. 3 चेंडू 3 धावा, 35चा पाठलाग. एकंदरीत 12 धावांच्या
सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी आणि श्री मोटर्स बोरिवली संघाला हा सामना वाचवण्यासाठी या धावा रोखायच्या आहेत. बघूयात या दोन्ही संघांचा पवित्रा किंवा खेळण्याचा अप्रोच कशा प्रकारचा असणार आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं, आतली काढा घेऊन चेंडू निघून गेला ऑन साईडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एकच धाव येताना दिसते. हतबळ आहेत भाई, थोडेसे निराश आहेत. या चेंडूवरती जो फटका इनिशिएट करायचा होता किंवा ज्या पद्धतीने फटक्याला मारायचं होतं, एक्झिक्यूट करायचं होतं, एक्झिक्यूट करता आलेलं नाहीये. त्यामुळे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला अडवलं गेलं. सिंगल दादा कंप्लीट. धन्यवाद उदयजी जाधव साहेब, आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. त्यानंतर हितेशजी जाधव साहेब, आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. पहिलं षटक अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. थोडी घाई करा प्लीज. दीप प्राईड उत्सव कमिटीच्या वतीनं पांडुरंगजी लोखंडे साहेब यांचा वाढदिवसाचा केक कट केला जातो. चेंडू मागे निघून चालला, ग्लेनच्या हातामध्ये फेकी केली आहे परंतु चेंडूला खातर नाही करू शकले महमूद. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केले आणि एका षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीकांत आपटीकर यांच्या त्या षटकामध्ये आल्या 6 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. ती झगडे पाटील 11 दादर या संघाला. फील्ड लवकर लावून घ्या, जास्त चर्चेसाठी सगळ्यांनी एकत्रित येऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे. चला नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती मिस्टर सचिन. श्री मोटर्स बोरिवली, आपल्याला विनंती आहे आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या षटकात आले 6 धावा. दुसरं षटक सचिन समोर आणि निशांत शिवलकर भाई. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. झेलची संधी, झेल टिपला, फलंदाज बाद. मोठ निशांत शिवलकर भाई यांना मैदानाबाहेर जावं लागतंय. गाव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हा सामन्यावरची जी पकड आहे ती मिळवण्यामध्ये जवळ यश मिळतं श्री मोटर्स बोरिवली या संघाला. परंतु मैदानात असलेला सागर अजूनही त्याच्यावरती नजर आहे. ज्या सागरने मागील मॅचमध्ये केलेली फटकेबाजी अजूनही नजरेसमोर आहे. बलाढ्य यंगस्टर पापडी संघाला त्याने पराभूत केलं होतं. यंगस्टर पापडी आई जीवदानी 11 असा तो संघ होता. 35चं लक्ष. दुसरं षटक आणि त्याच्यामध्ये पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू, फलंदाज बाद झालाय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये निशांत शिवलकर भाई यांना मैदान सोडावं लागतंय. ओ यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या मागे धावतायत. लॉंग लेग क्लिअर होते, सीमारेखा पार, चौकार.
विनंती आहे श्री मोटर्स बोरिवली, आपण प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग करू नका. इनसाइड आउट, आतून बाहेर खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला खेळत होते. खूप मोठा टर्न होतोय चेंडू, आणि टर्न होत असताना काळजी सुद्धा घेतली जाते की त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची चेंडूच्या गतीचा फायदा किंवा त्या गतीमुळे धावा येणार नाही याची काळजी घेतली जाते. यावेळेला फुलटॉस आहे, लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅट वरती, क्षेत्ररक्षक 2 चेंडू खाली येत आहेत आणि यावेळेला कॅच सुटलाय. झेल ड्रॉप, चेंडू सीमा रेखा पार, येतोय चौकार, 4 धावा. दोन चौकार आले 4 चेंडूंमध्ये, आतापर्यंत 8 धावा आल्या, 14 धावा टोटल झालेल्या आहेत. चला बॅट्समन मित्र हो, टीम मीटिंग करायला वेळ नाहीये आपल्याकडे. वारंवार तुम्हाला एकच सूचना दिली जाते, दोन्ही टीम्स यानंतरच्या होणाऱ्या मॅचेस 1 ओव्हरच्या असणार आहेत, आणि जर अजून आपण टीम मीटिंग केलीत किंवा ही मॅच लांबवली गेली तर मात्र वेगळा विचार आयोजन कमिटीला करावा लागेल. चौदा धावा धावपलकावरती आहेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आम्हाला माहित आहे ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, तरी सुद्धा आपण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल होते, हातातून चेंडू निसटलाय, तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आणि त्या रनिंग द विकेट येस वेट 16 झाल्यात, 16. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. सचिन यांच्या हातामध्ये चेंडू आहे. प्लीज आपण डगआउट मध्ये जायचंय. बॅटिंग करणारी टीम, डगआउट इथे नाहीये, डगआउट तिकडे आहे. आपण टॉस का बॉस मध्ये आहात, सगळ्यांनी तिथून बाजूला जायचंय. डगआउट आहे त्या डगआउटच्या इथे जायचंय प्लीज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लपेटलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओ व्हॉट अ कॅच. शेवटच्या चेंडूवरती विकेट येते, मोठा धक्का. अंपायर्स प्लीज पोझिशन मध्ये या, थोडी घाई करा. शेवटचे अंतिम षटक बाकी, 6 चेंडूने आता हा सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. काल 6 चेंडू 23 झाल्या होत्या, आता 19 होत आहेत की नाही ते बघावं लागणार आहे. पियुष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सागर स्ट्राईक एंडवरती, सागरची बॅट मागील मॅच मध्ये तळपली होती, आता अपेक्षा असणार आहे संदीप यांच्या हातामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघाल तर लॉंग ऑन प्रॉपर ठेवण्यात आलाय. वायडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला हटवलंय, त्याला लॉंग ऑफ मध्ये आणलं गेलंय. प्लीज स्टार्ट करा मॅचला. वन सोल्युशन संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी येऊन थांबा प्लीज. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. आता 18 धावांची गरज. वन सोल्युशन संघाचे कर्णधार, आपण येऊन थांबायचे. या मॅच मध्ये जिंकणाऱ्या टीमचे कर्णधार, आपण मॅच संपल्यानंतर लगेच टॉस साठी यायचंय. ओ यावेळेला आडव्या बॅटने खेळले, चेंडू उंच हवेमध्ये, बॅटच्या स्टिकरला चेंडू लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने टिपला झेल. फलंदाज सागर बाद.
थँक्यू. चला बॉल आलाय. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका, बॉल आलाय त्यामुळे त्वरित मॅच चालू करायची. 2 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. मगाची मॅच 3 बॉल 11 आहे. येस 3 बॉल 11 आहे. मगाच्या मॅच सारखी स्थिती. चला प्लीज. पियुषने हा षटकार लगावून मॅचला अशा प्रकारे ऑन केलंय की आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा धडकी भरायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. संदीप पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा हा फटका. चेंडू उंचाईमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने टिपलाय झेल. व्हॉट अ कॅच. गेम चेंजिंग कॅच. फलंदाज वैभव. अशोक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शेवटचे आता 2 चेंडू 11 धावा. फिल्डिंग करणारी टीम चला लवकर मंदार सर. दोन चेंडू आणि 11 धावा. इथून पुढे 3 मॅचेस आहेत, एक नाही आहे. मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला आणि आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. चला जागेवरती चला, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका प्लीज प्लीज, लवकर मागे या. वन सोल्युशन कॅप्टन आलेत का? चला आलेले आहेत. ही मॅच संपेल तसे विनिंग टीमचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये लगेच यायचंय. चला मॅच फिनिश. श्रीकांत लवकरात लवकर आपण टॉस का बॉस मध्ये या. हार्ड लक टीम झगडे पाटील 11 दादर, अभिनंदन श्री मोटर बोरिवली. चला लगेच टॉस करायचा आहे. 35 धावांचा पाठलाग झालेला नाहीये मागील मॅच मध्ये. चला आता एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. 1 षटकाची मॅच. जर का तुम्ही अपेक्षित वेळेप्रमाणे ही मॅच फिनिश नाही केलीत, म्हणजे इनिंग तुम्ही फिनिश नाही केलेत, 4 मिनिटं असणार आहेत एका ओव्हरसाठी, तर 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर फिनिश करायची आहे. तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. चला एकच ओव्हरची मॅच आहे. या बाकीच्यांनी बाहेर या लवकर. श्री मोटर सर्व खेळाडू डगआउट मध्ये यायचं आणि बॅटर्स पाठवायचे. वन सोल्युशन नवी मुंबई, फिल्डिंग लावून घ्या.